नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोसला आहेत. महाराष्ट्रात सुमारे 5 लाख कोटी रुपयांची थेट परकीय गुंतवणूक येण्यासाठी करारपत्रांवर, म्हणजे त्याला सामंजस्य करारांवर, करार नाही म्हणता येणार, सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आलेल्या आहेत. आणि एका प्रकारे हा विक्रमच आहे. आता ज्यांना नाकामुरडायचं ते म्हणतील की सामंजस्य करार आणि प्रत्यक्ष गुंतवणूक याच्यात खूप फरक असतो. 5 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक येणार आहे का, नुसते करार झालेत ना? जेव्हा गुंतवणूक येईल तेव्हा बघूया. मुद्दा खरा आहे की सामंजस्य करारातले काही टक्के, म्हणजे कधी कधी 5%, 2% एवढे करार प्रत्यक्षात त्या वर्षामध्ये येतात. पण जरी थेट गुंतवणुकीचा आकडा आपण लक्षात घेतला तरी महाराष्ट्र इतर राज्यांपेक्षा बरंच पुढे. गेल्या वर्षी जवळपास 50% गुंतवणूक देशात झालेली, ही एकट्या महाराष्ट्रात आलेली. मुद्दा तो नाहीये. देवेंद्र फडणवीस परदेशात जात आहेत म्हटल्यावर महाराष्ट्रातलं नाराजी नाट्य उफाळून बाहेर येते की काय असं वाटायला लागलं. फडणवीसांनी दावोसला जाण्याच्या पूर्वी पालकमंत्र्यांच्या नियुक्त्या केल्या आणि या नियुक्त्यांमुळे नाराजी नाट्य रंगू लागलं. याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नेत्यांना त्यांच्या जिल्ह्याचं, म्हणजे ते ज्या जिल्ह्यातनं आमदार आहेत किंवा मंत्री झालेले त्या जिल्ह्याचं पालकमंत्री पद न मिळाल्यामुळे नाराजी होती. धनंजय मुंडेंना बीडचं पालकमंत्री पद न मिळाल्यामुळे नाराजी होती. भरत शेठ गोगावलेंना रायगडचं पालकमंत्री पद न मिळाल्यामुळे नाराजी होती की राष्ट्रवादी काँग्रेसची तिथे एकच सीट आहे आणि तरी देखील आदिती तटकरेंना पालकमंत्री पद दिलं. म्हणजे शिवसेना भाजपचं तिथे जास्त मोठा वाटा आहे रायगडमध्ये. पण असं असूनही तटकरेंना पालकमंत्री पद का, आणि त्याच्यामुळे रस्त्यावर टायर वगैरे जाळण्यात आले. मग सुनील तटकरेंनी वक्तव्य केलं, त्याला भरत शेट्टी उत्तर दिलं वगैरे, या सगळ्या बातम्या आपल्याकडे येत होत्या. मग संजय राऊतांनी त्याच्यामध्ये मिरचीची पूड ओतली, कारण त्यांचं ते कामच आहे की सरकारला धोका आहे. जशी उद्धव ठाकरेंची शिवसेना फोडली तशी आता एकनाथ शिंदेंची शिवसेना फोडणार की काय वगैरे, असे सगळं चर्चा रंगू लागल्या. या चर्चा रंगत असताना 2 बातम्या अचानक समोर आल्या. आता या बातम्यांचा त्या नाराजी नाट्याशी काही संबंध आहे का हे माहिती नाही, पण प्रथमदर्शनी पाहता काहीतरी संबंध तर नक्कीच आहे असं वाटतं. आता पहिली बातमी, त्याच्यामध्ये स्वतः कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंनीच ती जाहीर केलेली आहे. महाराष्ट्रात प्रधानमंत्री कृषी विमा योजनेच्या अंतर्गत, म्हणजे 1 रुपयामध्ये तुम्हाला कृषी विमा मिळतो आणि त्या विम्याच्या बाबतीत 2024 साली जवळपास 4,14,000 बोगस अर्ज आलेले आहेत. आणि या बोगस अर्जांच्या सुरसरम्य कहाण्यांची माहितीच कोकाटेंकडून देण्यात आली आणि खरंच आश्चर्यचकित करणाऱ्या गोष्टी झालेल्या आहेत. म्हणजे ज्या जमिनीवर काही लागवडच केली नाही तिथे गारपिटीमुळे किंवा पुरामुळे नुकसान झालं म्हणून लोकांनी अर्ज केलेले, ज्या जमिनीवर काही नाहीच आहे तिकडे. दुसरी गोष्ट, जिथे सरकारी जमीन आहे त्या सरकारी जमिनीवर माझ्या पिकाचं नुकसान झालं म्हणूनही अर्ज करणार आहेत. काही अर्जदार त्या गावात त्या शहरात राहतच नाहीत, म्हणजे माणूस राहतो दिल्लीला आणि गावच्या शेतीत नुकसान झालं की मी शेती करत होतो दिल्लीत राहून किंवा मुंबईत राहून आणि माझ्या शेताचं नुकसान झालं म्हणून अर्ज करणारे आहेत. काही जणांनी लावलं होतं एक पीक पण दुसऱ्या पिकाचं नुकसान झालं म्हणून अर्ज केलेले आहेत. आश्चर्याची गोष्ट, पण त्याच्यातही फार आश्चर्य वाटण्यासारखी गोष्ट नाहीये. हे जे सगळे बोगस अर्ज आहेत त्या बोगस अर्जांमध्ये सगळ्यात जास्त अर्ज धनंजय मुंडेंच्या बीड जिल्ह्यातनं आलेले आहेत. काही जणांचं तर असंही म्हणणं आहे की एकूणच कृषी विम्याची रक्कम जी राज्यात देण्यात आलेली आहे त्याच्यातला सगळ्यात जास्त लाभार्थी असलेला जिल्हा कुठला असेल तर तो बीड आहे, धनंजय मुंडेंचाच जिल्हा आहे. कारण धनंजय मुंडे तेव्हा कृषी मंत्री होते आणि जनरली असं असतं की कृषी मंत्र्यांची आपल्या जिल्ह्यावर अधिक जास्त कृपादृष्टी असते आणि त्यामुळे, आणि बीड तसा दुष्काळी जिल्हा आहे आणि त्यामुळे तिथल्या शेतकऱ्यांसाठी जर काही चांगल्या गोष्टी झाल्या असतील
तर त्याच्याबद्दल नाकं मुरडण्याचं काहीही कारण नाहीये. पण जर बोगस अर्ज समोर येत असतील, बोगस अर्ज म्हणजे साधारणतः एकूण अर्ज कृषी विम्यासाठी, म्हणून म्हटलं की मला या बाबतीतही थोडंसं आश्चर्य वाटतं. राज्यातल्या तब्बल 1,68,00,000 शेतकऱ्यांनी 2024 साली विम्यासाठी अर्ज केले होते की माझ्या शेतीचं नुकसान झालं आणि मला कृषी विम्याची रक्कम मिळावी. म्हणजे 1,68,00,000 शेतकरी असतील तर त्यांचा परिवार 4-5 सदस्यांचा, म्हणजे जवळजवळ 8 कोटी जनता, 7 ते म्हणजे अगदी 5 जण धरले तर 8 कोटी, घरात 3 जण 4 जण धरले तर महाराष्ट्रातल्या किती शेतकऱ्यांची संख्या आहे माहिती नाही. 50% महाराष्ट्र शहरी आहे. म्हणजे 13 कोटी जनता धरली तर साधारणतः 6.5 कोटी लोक ग्रामीण भागात राहतात. आणि याच्यापैकी सगळेच्या सगळे जरी शेती करणारे धरले तरी 5 कोटी, कदाचित 7 कोटी शेतकऱ्यांचं म्हणजे कुटुंबियांचं शेतीचं नुकसान झालेलं आहे. म्हणजे हा आकडाच काहीतरी कदाचित असा असू शकेल की शेतकऱ्याचा परिवार गावाकडे राहतो पण मुलं शहरात आहेत वगैरे, पण तरी 5 कोटी हा आकडा, म्हणजे हा आकडा 1,68,00,000 म्हणजे साधारणतः 7 ते 8 कोटी, हे बघता जवळपास प्रत्येक शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे. म्हणजे प्रत्येक शेतकऱ्यांनी विम्यासाठी अर्ज केलेला आहे आणि त्यातले 4,14,000 म्हणजे 2.5% अर्ज हे बोगस आहेत, ज्यांचा काहीही संबंध नाहीये. आणि गेल्या वेळेला साधारणतः 1,04,00,000 अर्ज आले होते. 1,04,000 अर्ज, तेव्हा 1,04,00,000 अर्ज तेव्हा आले होते आणि त्या 1,04,00,000 अर्जातले 11,761 अर्ज रद्द करण्यात आले होते. हे 2022 सालची गोष्ट आहे. 2023 मध्ये 2,42,00,000 अर्ज आले होते आणि त्याच्यामध्ये 3,80,000 अर्ज रद्द करण्यात आले होते किंवा बोगस अर्जांची संख्या. आणि 24 साली ही संख्या मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे. म्हणजे 23 आणि 24ला बघा तुम्ही पीक विम्यासाठी अर्ज. आता या विमा कंपन्यांना आणि हे जे नुकसान असतं ते काही फार मोठा आकडा नाहीये. म्हणजे 80,000 90,000, जर किमान 20,000, म्हणजे तुमचं कुठलं पीक आहे त्याच्यावर अवलंबून आहे. पण मुगासाठी साधारणतः 20,000चं नुकसान भरपाई दिली जाते विमा कंपन्यांकडनं, सोयाबीनसाठी 50,000, कापसासाठी 55,000 आणि कांद्यासाठी 90,000, असं साधारणतः त्याच्यामध्ये हेक्टरपाटी नुकसान झाल्यास एवढे पैसे मिळतात. म्हणजे हा आकडाही फार मोठा नाहीये, पण इतक्या मोठ्या प्रमाणात अर्ज यावेत आणि इतक्या मोठ्या प्रमाणात अर्ज बोगस निघावेत, तर याच्यातनं सूचक इशारा करण्यात आलेला आहे या बातमीतनं. आणि पुन्हा ही बातमी कृषी मंत्र्यांनीच याबाबत वाच्यता केलेली आहे. म्हणजे बघा, आतूनच चिमटा काढण्यात आलेला आहे. दुसरी बातमी परिवहन महामंडळातल्या कथित घोटाळ्याची आहे. याच्यातही 2-3 कथा कानावर पडतायत. एक म्हणजे जो ज्येष्ठ नागरिकांसाठी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना मोफत प्रवास, त्याची फॅसिलिटी, त्याची सेवा सुरू केली होती, असा आरोप केला जातोय की या मोफत प्रवासांच्या लाभार्थ्यांची संख्या प्रत्यक्षात जी संख्या होती, कारण जरी तुम्ही पैसे देत नसलात, म्हणजे तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल आणि तुम्ही पैसे देत नसलात तरी सरकार अनुदानापोटी महामंडळाला पैसे देत होते. आणि असा आरोप केला जातोय की प्रत्यक्षात एका व्यक्तीने प्रवास केला असेल ज्येष्ठ नागरिकांनी, तर 4 लोकांनी प्रवास केला असं दाखवून अनुदान घेण्यात आलं होतं. आता त्याचं खरं खोटं जे काय आहे ते चौकशी अंती समोर येईलच, पण अशा प्रकारचा आरोप करण्यात येतो. आणि दुसरी गोष्ट जी सातत्याने त्याची चर्चा होते ती म्हणजे ज्या काही 1,300 साधारणतः बसेस भाडे तत्वावर खरेदी करण्याचा निर्णय घेतला एकनाथ शिंदेच्या सरकारने. निर्णय घेतला फेब्रुवारी 2024 मध्ये, पण आचारसंहितेच्या काळात काही सरकारी अधिकाऱ्यांनी संगनमताने त्याच्यात बदल केले. विभागनिहाय खरेदी करायची होती. एसटीचे 21 विभाग आहेत, पण त्या 21 विभागांपैकी ती खरेदी 3च विभागांकडनं इतरांसाठी पण करून, आणि त्याच्यातही 3च ठेकेदारांना त्यांच्यावर मेहर नजर झाली आणि त्याच्यासाठी जी सगळी अनियमितता करण्यात आली याच्यातही 2,000 कोटी रुपयाचा चुना लागल्याची वदंत आहे. आता या सगळ्या बातम्या
अचानक बाहेर येण्यामागे काही इशारा आहे का? का म्हणजे कावळा बसायला आणि फांदी तुटायला जो योगायोग असतो, कावळ्याच्या वजनामुळे फांदी तुटणार नाही, पण योगायोग कधी कधी होऊ शकतो, तसा हा योगायोग आहे का? हा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे. तो प्रश्न मलाही पडलेला आहे. पण याच्यातनं एक इशारा तर नाही ना देण्यात आलेला आहे की नाराज होऊ नका ना गडे. आता त्याच्यात ना गडे या शब्दाची जर संधी केली तर त्यातनं असा तर इशा नाही होत ना की जर उगाच नाराज झालात तर वस्त्रहरण होऊ शकतं आणि ते तुमच्यासाठीही चांगलं नाहीये, राज्यासाठीही चांगलं नाहीये. आणि त्यामुळे मला आता आश्चर्य वाटणार नाही की देवेंद्र फडणवीस परत येतील तेव्हा हे नाराजी नाट्य कदाचित पेल्यातलं नाराजी नाट्य पेल्यातच राहील, बाहेर येणार नाही. कारण जर बाहेर आलं तर ते अनेक जणांचं वस्त्रहरण करू शकतं. अर्थातच हे राजकारण आहे. म्हणजे मला आश्चर्य वाटतं की जेव्हा भाजप विरोधी पक्षात होतं तेव्हा अशा गोष्टी देवेंद्र फडणवीस किंवा भाजपाचे नेते फोडायचे. आता अशा गोष्टी माध्यम किंवा सामाजिक कार्यकर्ते वगैरे बाहेर काढतायत. ह्या गोष्टी खऱ्या तर आदित्य ठाकरेंनी, उद्धव ठाकरेंनी, संजय राऊतांनी, नाना पटोलेंनी, विजय वडेट्टीवारांनी, सुप्रिया सुळेंनी बाहेर काढायला पाहिजे. पण या गोष्टींची चर्चा अचानक माध्यमातून होते आणि मग नाराजी नाट्य शांत होतं. हा महाराष्ट्रासाठी खरोखरच एक सुखद योगायोग आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.